ठीक आहे. तर आपल्याला हे सोडून द्यायचं आहे, हे पूर्ण हे जे आहे ना हे सोडून द्यायचं आहे, तिथे आपल्याला वर्क. तर चेनचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला चेन कशी बनवायची आहे ते लक्षात येईल. आणि इथे मी तुम्हाला शिकवत आहे कशा प्रकारे इथे चेन द्यायची आहे. तर हे पण दाखवली कशा प्रकारे आपण चेन स्टिच घेतलेली आहे सुरुवातीला. तर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर 3 घ्यायचे असेल तर 3 घेऊ शकता, किंवा 5 घ्यायचे असेल तर 5 घेऊ शकता तुम्ही इथे चेन स्टिचच्या ज्या लाईन आहे त्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला वर्कला चालू करायचं आहे. अशा प्रकारे आता आपल्याला हे कंप्लीट करत करत जायचं आहे, म्हणजे आपली ही जी आहे ना ही रुंद तयार होईल. ह्या बोटाने आपण हे बीड्स जे आहे ते अशा प्रकारे खाली लोटले. आणि बघा, परंतु 2-2 याची प्रॅक्टिस करा, 2-2 सोडण्याची. हे बघा अशा प्रकारे, बघा मी कशा प्रकारे सोडत आहे. हे बघा, परत 2 सोडले मी. तर ह्या सुईचा ना इथे खूप छान फायदा होतो आपल्याला. बघा, याच्यामध्ये एकदा आपण जेव्हा बीड्स भरून घेतले की आपण पटापटा हे वर्क करू शकतो. नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपले अरिवर्क क्लासमध्ये आतापर्यंत आपलं संपूर्ण म्हणजे बेसिक अरिवर्क बरंच झालेलं आहे. त्यामध्ये मी आता तुम्हाला बेसिक अरिवर्क म्हणजे कसं आपल्याला हे बीड्स वगैरे कसे लावायचे आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. स्टँड, रिंग, ब्लाउज पीस कसा जोडायचा आहे, सामान कुठलं घ्यायचं आहे, कशा प्रकारे घ्यायचं आहे, त्यानंतर हँडवर्कचं बेसिक संपूर्ण झालेलं आहे. आणि सुई कुठली घ्यायची आहे, हे बीड्स, शुगर बीड्स हे कसे घ्यायचे आहे, कुठल्या क्वालिटीचे घ्यायचे आहे, धागा कुठल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे, त्याचं वर्क कशा प्रकारे करायचं आहे, आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे बघितलेली आहे आत्तापर्यंत. तर आता याच्या अगोदर मी तुम्हाला काय हा ब्लाऊज पीसवरती मार्किंग कसं करायचं आहे आणि ब्लाऊज पीस रिंगला कसं जोडायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यावरती वर्क कसं करायचं आहे हे सांगणार आहे. म्हणजे बघा, आता तुम्हाला आता हा जो आहे गळा इथे गोल गळा आहे, त्याच्यामुळे इथे कॉर्नर वगैरे नाही, परंतु गोल आहे. तर कसं इथे वर्क करायचं आहे याची मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि इथे कुठले कुठले सामान लागणार आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, इथे जरी थ्रेड घेतलेला आहे, कटर घेतलेला आहे, आणि आपल्याला तुम्हाला जी सुई हवी आहे यातील ती सुई तुम्ही घ्यायची आहे. आणि बीड्स घेतलेले आहे आणि मोती घेतलेले आहे. एवढं वापरून मी आज वर्क करून दाखवणार आहे तुम्हाला. तर जे कोणी नवीन असेल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्या समोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला लगेच दिसेल. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो जास्त शोधावा लागणार नाही. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मग वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात अगोदर इथे मी हा जरी थ्रेड घेतलेला आहे. आणि हे बघा, जरी थ्रेडला अगोदर आपल्याला हे बघा इथे आता हा थोडासा सुरुवातीचा खराब आहे तो मी कट करून टाकलाय. आणि हे बघा, इथे अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, गाठ देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला इथे कशा प्रकारे गाठ द्यायची आहे ते सांगितलेले आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की इथे गाठ कशी द्यायची आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला गाठ द्यायची आहे आणि जाड गाठ द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा ही वरती धागा काढू तेव्हा ही गाठ वरती येणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला इथे जाड गाठ द्यायची आहे. आणि शिल्लक राहिलेला धागा जो आहे हा कट करून टाकायचा आहे. आणि बघा, तर अशा प्रकारे. आणि हा जो ब्लाऊज पीस आहे आपल्याला रिंगला एकदम टाईट करून घ्यायचा आहे. आणि मी ही जी रिंग आहे स्टँडवरती ठेवून घेतलेली आहे. ठीक आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, हे बघा, हा जो धागा आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या 2 बोटामध्ये पकडायचा ही गाठ, आणि त्यानंतर हा धागा अशा प्रकारे ह्या बोटाला गुंडाळून इथे पकडायची आहे. आणि याची खालच्या बाजूने खाली आपण जी प्रोसेस करतो ती कशी करायची आहे ही तुम्हाला 12व्या किंवा 13व्या व्हिडिओमध्ये बघा. याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा, मी त्यामध्ये तुम्हाला अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की खालच्या बाजूने हा धागा म्हणजे हा पूर्ण धागा आणि हा हात आपला खालच्या बाजूने जातो. तर तिथे आपल्याला कशी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्या अगोदरचे व्हिडिओ नक्की बघा, जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी. जुन्या सबस्क्रायबरला माहिती आहे की चेन स्टिच कशी द्यायची, कशी बनवायची आहे. तर अगोदर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला चेन स्टिचच बनवायची आहे. तर बघा, हे दोन्ही आपलं खालच्या बाजूने जाणार आहे आणि यातील तुम्हाला हवी ती तुम्ही सुई वापरू शकता. तर बघा, मी ही सुई घेतलेली आहे. आणि चला मग आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, अशा प्रकारे मी थोडंसं ही रिंग फिरवून घेतली, म्हणजे व्यवस्थित आपल्याला सोपं जाईल इथे स्टिच करण्यासाठी. ठीक आहे. तर हे बघा, हे खालच्या बाजूने घेतलंय मी. आणि आता हे बघा, ही जी आपण इथून आपण पेपर ठेवून मार्किंग केलं आहे. ठीक आहे. तुम्ही जर हा मार्किंगचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल. तर ज्यांनी कुणी हा मार्किंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर मार्किंगचा व्हिडिओ नक्की बघा. तर हे बघा, इथे हे मार्किंगचं हे जे सोडून द्यायचं आहे आपल्याला, आणि ही मार्किंग केलेली आहे आपण. ठीक आहे. ही आपली आतमध्ये जाणार आहे, इथून आपली शिलाई असणार आहे आणि हे आतमध्ये जाणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे सोडून द्यायचं आहे, हे पूर्ण हे जे आहे ना हे सोडून द्यायचं आहे. तिथे आपल्याला वर्क करायचं नाही. वर्क कुठे करायचं आहे आपल्याला, इथे ह्या लाईनवरती आपल्याला वर्क करायचं आहे. तर वर्क करण्यासाठी इथे वरच्या बाजूने पण आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच जे शोल्डरमध्ये जातं ना ते अर्धा इंच सोडायचं आहे.
तर बघा हे मार्किंगच्या व्हिडिओमध्ये हे राहिलेलं आहे अर्धा इंच सोडायचं. ठीक आहे, तर हे बघा मी आत्ता इथे सोडून घेते. ठीक आहे, हे बघा अशा प्रकारे हे अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे. हे सोडून दिल्यानंतर हे बघा हे सोडून दिलं की इथून आपल्याला ही सुई जी आहे ही खाली घालायची. हे बघा इथून. ठीक आहे, वरती अर्धा इंच सोडायचं, इकडनं पाव इंच सोडायचं आणि त्यानंतर हा धागा जो आहे तो वरती काढायचा. त्यानंतर बघा आता मी तुम्हाला ही चेन स्टिच अगदी झूम करून सांगितलेली आहे. ज्या चेन स्टिचचा जो व्हिडिओ आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला अगदी झूम करून कशा प्रकारे चेन स्टिच बनवायची आहे शिकवलेली आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा धागा जो आहे ना या सुईमध्ये अडकून घ्यायचा आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे चेन पाडून घ्यायच्यात. ठीक आहे, तर चेनचा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला चेन कशी बनवायची आहे ते लक्षात येईल. आणि इथे मी तुम्हाला शिकवत आहे कशा प्रकारे इथे चेन द्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित छान एकसारखी चेन करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर इथे बघा आणि अशा प्रकारे ब्लाऊजचा जो कापड आहे तो येतो सुईमध्ये तर काही अडचण नाही, येतच राहतो तो. परंतु जेव्हा आपली प्रॅक्टिस होते ना तेव्हा तो ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे ना तो येत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे छान बारीक बारीक जी चेन स्टिच आहे ती आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे, अगदी सुंदर अशी चेन स्टिच आपली तयार होत आहे. बघा तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा अशा प्रकारे आपल्याला छोटी छोटी चेन इथे बनवायची आहे. मी तुम्हाला मोठी सुरुवातीला बघा तुम्हाला सांगितलं होतं तुमची प्रॅक्टिस होईल, मोठी चेन स्टिच बनवा कारण प्रॅक्टिससाठी आणि तुम्ही नवीन होतात त्यामुळे मी तुम्हाला मोठी चेन म्हणजे जास्त मोठी नाही परंतु नॉर्मल मोठी अशी बनवा सांगितली होती आणि मी ही तुम्हाला मोठी चेन थोडीशी बनवून दाखवली होती. तर आता बघा इथे आपण जेव्हा ब्लाऊज घेतो हातामध्ये तेव्हा आपल्याला अगदी छोटी अशी इथे चेन स्टिच बनवायची आहे. तर बघा अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण चेन स्टिच ही पूर्ण ही बघा आता इथून तर दुसऱ्या बाजूने पण आपल्याला ही बनवून घ्यायची, पूर्ण गळ्याला ही चेन स्टिच बनवून घ्यायची आहे. तर जी आहे ना बघा मी आता ही चेन स्टिच राहिलेली करून घेते कारण आता जर मी तुम्हाला हे पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवत असले तर पूर्ण 1 तासाच्या वरती आपला हा व्हिडिओ जायला बसेल. कारण मी आता ही टाकून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा हे बघा इकडनं आपण सुरुवात केली होती चेन स्टिच घालण्यासाठी आणि बघा ही पूर्ण मी अशा प्रकारे गोल जसं आपण मार्किंग केलेलं आहे ना तशीच आपल्याला त्या मार्किंगवरती चेन स्टिच घ्यायची आहे. बघा म्हणजे बरोबर आपली ही चेन स्टिच जी आहे ना ती व्यवस्थित, इथे कसलंही ट्रिक वगैरे काही नाही. बघा फक्त आपल्याला जसं आपण मार्किंग केलेलं आहे ना तशी आपल्याला चेन स्टिच घ्यायची आहे. आणि बघा इथपर्यंत मी आलेली आहे चेन स्टिच करता आणि हे बघा आता इथे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, म्हणजे इथे हा जो पॉइंट आहे ना हा मेन आहे. ठीक आहे, तर मी इथे तुम्हाला सांगते की काय करायचं आहे ते. तर बघा हे बघा अशा प्रकारे इथे आपली ही चेन स्टिच घालून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला झूम करून पण दाखवली कशा प्रकारे आपण चेन स्टिच घेतलेली आहे. सुरुवातीला झूम करून सांगितलेली आहे आणि इथे बघा आपल्याला अर्धा इंचाचं अंतर सोडायचं आहे. तर जसं की ह्या बाजूने सोडलेलं आहे तसंच आपल्याला इकडनं पण हे अर्धा इंचाचं मार्किंग करून हे सोडायचं आहे. ठीक आहे, तसंच आपला हा जो समोरचा गळा आहे ना याला पण आपल्याला हे अर्धा इंचाचं मार्किंग सोडायचं आहे. तर मार्किंग करून घेतलं आणि आता बघा इथे काय करायचं आहे. आता इथे आपली ही एंड झालेली आहे. ठीक आहे, चेन स्टिच जी आहे ती पूर्ण गोल इथपर्यंत आलेली आहे. आता काय करायचं आपल्याला बघा आता आपल्याला इथे परत फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला परत रिटर्न जायचं आहे. ठीक आहे, म्हणजे परत आता इकडनं अशी सुरुवात करायची, परत इकडे जायचं. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण की परत इकडनं काय करायचं आहे, परत फिरवायचं आहे. आपण याच्या 3 लाईनी बनवू शकतो किंवा 5 लाईनी बनवू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. आपल्याला जर हा ब्लाऊज पीसचा अजिबात कपडा नकोय, आपल्याला फक्त वर्कच दिसायला हवं तर तुम्ही इथे 5 लाईनी बनवायच्या आहे. तुम्हाला जर ब्लाऊजचा कपडा चालत असेल तर तुम्ही 2 किंवा 3 लाईनी इथे बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला किती लाईनी बनवायच्या आहे ते. ठीक आहे, तर बघा आता इथे कसं फिरायचं आहे मी तुम्हाला ते सांगते. ठीक आहे, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल. तर हे बघा थोडीशी एक छोटीशी चेन टाकून घ्या इथे त्याच्या शेजारी सरळ लाईनीमध्ये. ठीक आहे, ही टाकून घेतली. बघा मी तुम्हाला डबल चेन स्टिच शिकवलेली आहे, तीच सेम इथे तीच प्रोसेस करायची आहे. डबल चेन स्टिच जी आहे ना तीच आपल्याला इथे वापरायची आहे. तर ज्यांनी कुणी तो डबल चेन स्टिचचा व्हिडिओ बघितला नसेल तो नक्की बघा म्हणजे तुम्हाला ही डबल चेन स्टिच कशी बनवायची आहे ती जमेल. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे डबल चेन स्टिच घालून घ्यायची आहे. तर हे बघा मी तुम्हाला अगदी हळूहळू दाखवत आहे कशा प्रकारे आपल्याला इथे बनवायची आहे डबल चेन स्टिच. हे बघा अशा प्रकारे. आणि ही जे हे बघा आता इथे तुम्हाला कॅमेऱ्याच्या साईडने ही बाजू दिसत होती तर आपण जसं फिरत आहे ना तसं तुम्ही रिंग फिरवू शकता.
ठीक आहे, रिंग फिरवून घ्यायची आहे आणि वर्क करत चालायचं आहे तुम्हाला जसं जमेल तसं. ठीक आहे, तुम्हाला जर इथेच ठेवून हीच बाजू तुमच्या साईडने ठेवून तुम्हाला हे सगळं जर वर्क जमत असेल तर तुम्ही तसंही करू शकता, नसेल जमत तर फिरवून घेऊ शकता. आणि आता बघा, आपण हे असं आपल्या समोरच्या बाजूने आले. तुम्हाला जर रिटर्न जायला जमत नसेल तर काय करायचं आहे, इथे गाठ देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, गाठ द्या, परंतु पक्की गाठ द्या, ते खूप महत्वाचं आहे. ती गाठ जर निसटली तर तुमचं वर्क खराब होऊ शकतं. गाठ अगदी व्यवस्थित द्या आणि धागा खालच्या बाजूने कट करून घ्या. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या अगोदर, ब्लाऊज पीस जेव्हा आपण हातामध्ये घेतो तेव्हा धागा जो आहे तो कट करायचा नाही. तर अशा प्रकारे जर आपण रिटर्न गेलो, परत इकडनं पण रिटर्न फिरलो, तर आपल्याला धागा कट करायची गरज पडत नाही. परंतु तुम्हाला जर आता रिटर्न जायला जमत नसेल तर तुम्ही इकडनं धागा कट करून परत गाठ देऊन परत इकडनं सुरुवात करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही ही पद्धत पण वापरू शकता. तर बघा, अशा प्रकारे आता मी ही जी डबल चेन स्टिच आहे ना, ही टाकून घेते. ठीक आहे, तर बघा, अशा प्रकारे ही चेन स्टिच जी आहे ना ती आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. पूर्ण ही लाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर मी आता ही बनवून घेते, कारण व्हिडिओमध्ये एवढं सर्व मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. ठीक आहे, तर बघा, अशाच प्रकारे आपल्याला ही चेन स्टिच आता डबल करून घ्यायची आहे. तर डबल झाली की मी तुम्हाला परत एकदा दाखवते कशा प्रकारे मी डबल करून घेतलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे मी इकडनं हे कंप्लीट करत आलेली आहे. तर हे बघा, इथपर्यंत आपलं हे आलेलं आहे. तर इथे कडेपर्यंत कसं घ्यायचं मी तुम्हाला ते थोडं दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर हे बघा, अशा प्रकारे आपली ही सेकंड चेन स्टिचची जी लाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे. तर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर 3 घ्यायचे असेल तर 3 घेऊ शकता, किंवा 5 घ्यायचे असेल तर 5 घेऊ शकता तुम्ही. इथे चेन स्टिचच्या ज्या लाईन आहे त्या, आणि त्याच्यानंतर आपल्याला वर्कला चालू करायचं आहे. तर बघा, मी आता इथे धागा कुठेच कट केलेला नाही. ठीक आहे, मी इकडनं चेन स्टिच करत गेले आणि तिकडनं परत वापस आलेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्हालाही करायचं आहे. आणि जमत नसेल तर तुम्हाला मी सांगितलंय की गाठ देऊन कट करून टाका, परंतु शक्यतो असा प्रयत्न करा, म्हणजे तुमची प्रॅक्टिसही होईल. प्रॅक्टिस झाल्याशिवाय आपल्याला काहीही जमत नाही. तर बघा, आता हे कंप्लीट झालंय आणि मी परत इकडे ना, आता आपल्याला रिटर्न जायचं आहे, त्यासाठी बघा छोटीशी चेन स्टिच टाकली इथे आणि परत आपल्याला इथे रिटर्न जायचं आहे. ठीक आहे, तर बघा, अशा प्रकारे आपल्याला छोटीशी चेन स्टिच टाकून आता रिटर्न घ्यायचं आहे. तर हे बघा, आता मी इकडे रिटर्न घेतलेलं आहे. तर बघू शकता, अशाच प्रकारे आता आपल्याला ही पण लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. हे बघा, तर अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाही. तर बघा, थोडंसं झूम करून दाखवते मी. हे बघा, इथे हे बघा, अशा प्रकारे आता आपल्याला ही पण लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि मी बघा 3च लाईन इथे घेणार आहे, जास्त घेणार नाही, कारण मला हे 2 दिवसात हा ब्लाऊज जो आहे तो द्यायचा आहे. आणि जेव्हा बघा, तर जेव्हा आपण एकांतात काम करतो ना, तेव्हा आपलं काम हे पटकन होतं. आणि जेव्हा आपण आता मोबाईल सेट करायचा आणि वर्क करायचं, त्यामध्ये बघा थोडासा वेळ जातो, थोडा म्हणजे जास्तच वेळ जातो. त्याच्यामुळे हे बघा, तर तर बघा, अशाच प्रकारे आपल्याला हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. बघू शकता. हे बघा, अशा प्रकारे आता आपल्याला हे कंप्लीट करत जायचं आहे, म्हणजे आपली ही जी आहे ना, ही रुंद तयार होईल. तर बघू शकता तुम्ही. आणि बघा, आता सुई जर तुम्हाला इथे असं नाही की ही सुई वापरायची आहे, तुम्ही कुठलीही सुई वापरू शकता, तुम्हाला हवी ती तुम्ही सुई वापरू शकता. ठीक आहे, तर बघा, ही सुई जी आहे ना, ही लाकडी सुई आहे आणि हिला नंबर वगैरे काही नाही, कुठेच नंबर नाही.
तर तुम्ही जर गेला दुकानात आणि म्हटला आरीवर्कची सुई द्या तर ते आरीवर्कची सुई देतात. म्हणजे आपल्याला सर्व प्रकारच्या त्या सुया दाखवतात, मग आपण त्यामधनं ह्या सुया घ्यायच्या आहे. तर ही लाकडी दांड्याची सुई आहे, एक स्टीलच्या दांड्याची सुई आहे आणि एक पूर्ण स्टीलची सुई आहे, जिचा मी तुम्हाला नंबर सांगितलेला आहे. ठीक आहे. तर बघा आता हे अशा प्रकारे मी ही पूर्ण चेन स्टिचची ही लाईन आहे ही कंप्लीट करून घेते. इथे आल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवते, म्हणजे आपल्याला इथे एंड कसं करायचं आणि त्यानंतर बीट्स कसे लावायचे आहे हे मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपलं ही लाईन पण कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सावकाश ह्या चेन स्टिच ज्या आहे त्या बनवून घ्यायच्या आहेत. तर बघा चेन स्टिच म्हणजे कशा आपण आता बघा इकडनं आपण अगोदर सुरुवात केली चेन स्टिच बनवण्यासाठी, त्यानंतर इकडच्या बाजूने परत रिटर्न गेलो आणि त्यानंतर परत इकडच्या बाजूने रिटर्न आलो. म्हणजे काय होतं याच्यातला जो गॅप आहे ना तो भरून निघतो. बघा मी तुम्हाला डबल चेन स्टिच शिकवलेली आहे. ठीक आहे. डबल चेन स्टिचमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की बघा आता आपण ह्या साईडने जेव्हा आपण इकडे येतो तर ही जी चेनची ही जाड बाजू असते तर ती या बाजूने येते आणि आपण नंतर असं फिरवून जातो तर जाड बाजू या बाजूने येते. म्हणजे दोन्ही ते सेम होतं आणि ती अपोजिट साईड होती आणि मग ती जागा जी आहे मध्ये जी जागा असते ती भरून निघते आणि आपली जी चेन आहे ती छान दिसते, जे फिनिशिंग आहे ते अजून छान दिसतं. ठीक आहे. तर याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, गाठ द्यायची नाही आणि अशा प्रकारे रिटर्न जायचं आहे. परंतु नसेल जमत तर गाठ दिली तरीही चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर हे कळालं असेल. तर हे बघा आता इथे अशा प्रकारे हे आपलं इथपर्यंत हे पूर्ण झालेलं आहे. बघा चेन स्टिच जे आहे ना आपल्याला ते आपल्या पूर्ण झालेले आहे. तर मी तुम्हाला अगदी सावकाश चेन कशी बनवायची आहे हे सांगितलेलं आहे. इथे कसलीही मी गडबड केलेली नाही. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला आता शुगर बीट्स जे आहे ना ते भरून घ्यायचे आहे. तर बघा शुगर बीट्स भरण्यासाठी मी एक चेन टाकून घेतली इकडच्या बाजूने. बघा ही पूर्ण झाली आणि इकडच्या बाजूने परत एक चेन टाकून घेतली, म्हणजे आपल्याला शुगर बीट्स भरण्यासाठी सोपं पडेल. तर बघा इथे मी अशा प्रकारे शुगर बीट्स जे आहे ते घेतलेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे सुईमध्ये हे भरून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपण जेव्हा करतो ना तेव्हा बरोबर हे सुईमध्ये जातात आणि एक समान हे सुईमध्ये जाऊन बसतात. म्हणजे बघा आपण जेव्हा हाताने घालू ना तेव्हा ते एक मोठा एक छोटा होईल, परंतु आपण अशा प्रकारे जेव्हा सुईमध्ये घालतो ना तर ते बरोबर हे बघा अशा प्रकारे हे पूर्ण सुईमध्ये बसलेले आहे. परंतु तुम्ही नवीन आहात आणि तुम्हाला बघा हे असं जमणार नाही बघा एवढे सगळे, तर तुम्ही काय करा अगोदर सुरुवातीला 2-2 घालून बघा, 4-4 घालून बघा, म्हणजे तुम्हाला हे 2-2 याच्यामध्ये सोडता येईल. आणि 4-4 घालून झाले की मग 6-6 अशा 2-2 वाढवा, म्हणजे तुम्हाला हे घालता येतील याच्यामध्ये आणि प्रॅक्टिसही होईल. ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे हे सुईमध्ये हे धाग्यामध्ये आपण जसं बघा मी तुम्हाला शिकवलेलं आहे की कसे भरायचे आहे. आणि हे बघा ह्या बोटाचा कसा वापर करायचा आहे मी तुम्हाला एक लाईन दाखवलेली आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी 2 इथे घालून घेतलेले आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आता इथे आपल्याला चेन बसवायची आहे. ठीक आहे. बघा अशा प्रकारे. तर थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवते. तर बघा हे बघा अशा प्रकारे परत 2 सोडायचे आपल्याला याच्यामध्ये. हे बघा 2 सोडून घ्यायचे आणि बाकीचे वरती घ्यायचे. ठीक आहे. 2 सोडून झाले की इथे अशा प्रकारे ही सुई जी आहे ती अगदी बरोबर आपल्याला खाली न्यायची, धागा गुंतवायचा आणि हे बघा अशा प्रकारे ही वरती आणायची. हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे. आणि थोडंसं पॅक करून घ्यायचं. त्यानंतर परत आपल्याला 2 बीट्स सोडायचे आणि परत तीच प्रोसेस करायची. हे बघा अशा प्रकारे. बघा हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे. त्यानंतर परत 2 बीट्स सोडायचे. 2-2च सोडायचे आपल्याला, 2पेक्षा जास्त सोडायचे नाही, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तिथे झोळ पडतो. आपण 2पेक्षा जेव्हा जास्त सोडतो ना तेव्हा तिथे झोळ पडतो आणि मग ते थोडंसं विचित्रसारखं दिसतं, चांगलं दिसत नाही ते. हे बघा परत 2 सोडले. हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे कंटिन्यू. ठीक आहे. बघा
परत 2 सोडले मी इथे, हे बघा अशा प्रकारे. आणि परत आपल्याला हे कंटिन्यू करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. आणि फिनिशिंग सोबत म्हणजे बघा आपला जो हा बोट आहे ना, याने आपल्याला बीड्स मागे पण लोटायचे. ठीक आहे, याचं एवढं आपल्याला हे काम बघा खाली पण सोडायचे बीड्स. त्यानंतर जेवढे आपल्याला खाली सोडायचे तेवढेच खाली सोडायचे, बाकीचे वरती ओढून घ्यायचे. ठीक आहे, ह्या बोटाचं काम. आणि त्यानंतर बघा आता इथे आपण जेव्हा सुई घालतो खाली तेव्हा काय करायचं आहे, हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला ह्या बोटाने मागे पण लोटायचं. आता इकडे मी रिटर्न चाललेले आहे, परंतु मी रिटर्न चाललेले आहे ना, तर मी काय करणार आहे बघा, आता मला रिटर्न जायचं आहे आणि समजा मला हे जमत नाही अशा प्रकारे हे रिटर्न जायला, तर काय करायचं आहे बघा, सोपं आहे. मी तुम्हाला थोडंसं दाखवते. तर बघा आता इकडनं मी इकडे चाललेले आहे, परंतु मला हे जमत नाही. मग मी काय करणार आहे, हे बघा अशा प्रकारे ही रिंग फिरवून घेणार आहे. ठीक आहे, हे बघा सावकाश फिरवायची, कारण हे आपला ब्लाऊज पीस जो आहे ना तो पायामध्ये गुंतलेला असतो. आणि हे बघा अशा प्रकारे, बघा अशा प्रकारे फिरवून घेणार मी. ठीक आहे, आणि थोडंसं आहे ना हे असं जवळ घेतलं, बघा थोडंसं जवळ घेतलं की हे बघा आता इकडनं सोपं जाणार आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा अशा प्रकारे. आता मी तुम्हाला कसं असं शिकवलं होतं. ठीक आहे, तर हे बघा ह्या बोटाने आपण हे बीड्स जे आहे ते अशा प्रकारे खाली लोटले. आणि बघा तर इकडनं आपण हे असं फिरवून घेतलं की आपल्याला किती जागा शिल्लक आहे किती नाही हेही दिसतं नजरेने. ठीक आहे, आणि किती अंतरावरती आपल्याला इथे सुई घालायची, किती अंतरावर नाही तेही आपल्याला इथे दिसतं. बघा हे बघा अशा प्रकारे. हीच पद्धत आता आपल्याला कंटिन्यू करून घ्यायची आहे. हे बघा, तर हे बघा एवढे मी बीड्स लावून घेतले. आता मी हे बीड्स लावून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा इथपर्यंत मी हे बीड्स जे आहे ते लावत आलेली आहे. तर बघा हे अशा प्रकारे काही जे बीड्स आहे ना ते जात नाही, तर मग ते काय करायचं आहे ते काढून टाकायचे. तर हा याचा छिद्राचा छोटा होता त्याच्यामुळे तो जात नव्हता. तर हे बघा अशा प्रकारे जे मोठे असते ना तर ते बरोबर व्यवस्थित जातात आणि जास्त जायला त्रास देत नाही. मग तेच घालायचे आणि जे त्रास देतात ते बाजूला काढून टाकायचे. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आणि तुम्हाला जर ह्या सुईने जमत नसेल, ठीक आहे, आता ही आपली बीड्स लावण्याची आहे, परंतु हिने जर जमत नसेल तर तुम्ही ही आपली जी बघा जरदोशी लावण्याची जी आहे ना ती देखील ही स्टीलची, बघा ही पूर्ण स्टीलची आहे. फक्त हिला वरती जो पॉलिश केलेलं आहे बघा, आतून स्टील आहे, थोडंसं पॉलिश निघालेलं आहे, तर हे स्टील आहे. आणि वरतून हे ब्लॅक कलरचं पॉलिश केलेलं आहे. बघा पूर्ण ही स्टीलची आहे, तर ही देखील तुम्ही वापरू शकता इथे. तर मी इनी पण तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा अशा प्रकारे जेव्हा आपण अशा प्रकारे करतो ना तर हे बीड्स बरोबर त्याच्यामध्ये जातात. हे बघा इथे हा फासलाय त्याच्यामुळे जात नाही. हे बघा याला अजिबात होल नाही. हे बघा कसंच होल नाही याला, बघू शकता तुम्ही. तर त्याच्यामुळे हे जात नव्हते. तर तसे जे बीड्स आहे ना ते बाजूला काढून टाकायचे. हे बघा आता कसे जायला लागले. हे असं पटपट पटपट असं केलं की मग बरोबर त्याच्यामध्ये हे जाऊन बसतात. हे बघा अशा प्रकारे. आणि आपल्याला जास्त वेळही लागत नाही भरायला. तर हे बघा आता मी तुम्हाला इथे याचं वर्क करून दाखवते, याने हे बीड्स लावून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा अशा प्रकारे. आणि परत आपल्याला 2 बीड्स सोडायचे आणि पॅक करून घ्यायचं. ठीक आहे, हे बघा परत 2 सोडायचे आणि परत पॅक करायचं. परंतु हे जे आपण सोडलेले आहे ना ते पण आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे पाठीमागे जाऊन बोटाने. ठीक आहे, तर हे बघा आता हे बघा इथे परत हा एक नाडला आहे. हे बघा याचं पण होल छोटं आहे. तर असे हे एका पॅकेटमध्ये बरेच निघतात हे खराब, तर काही अडचण नाही.
चालूच असतं. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बीड्स लावून घ्यायचे आहे. तर मी आता हे इथे गोल आलंय ना, तर इथे कसं फिरायचं काही अवघड नाही. जसं आपण इथपर्यंत आलो ना तसंच आपल्याला याच्या पुढेही घेऊन जायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे. तर हे बघा अशा प्रकारे मी हे बीड्स लावून घेतले. आता हे मी कंटिन्यू करून घेते आणि मग नंतर दाखवते. ठीक आहे. तर बघा मी तुम्हाला ह्या सुईने पण दाखवलं आणि ह्या सुईने पण दाखवलं कशा प्रकारे बसवायचे आहे हे बीड्स. आणि त्यानंतर बघा ह्या सुईने पण तुम्ही बसवू शकता. तर तुम्हाला ज्या सुईने सोपं वाटत असेल त्या सुईने तुम्ही हे बीड्स बसवायचे आहे. ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी इथं हे पूर्ण ही लाईन अशा प्रकारे कंप्लीट करत इथपर्यंत आलेली आहे. आणि आता हे जे राहिलेलं आहे ना हे पण आपल्याला हे अशा प्रकारे कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा अगदी 2-2 सोडायचे आहे. मी तुम्हाला ह्याच्या अगोदरही सांगितलेलं आहे 2-2च आपल्याला हे बीड्स जे आहे हे सोडायचे आहे. किंवा 1-1 सोडायचं. 2-2 जर जमत नसेल तर सुरुवातीला 1-1च करा, कारण तुमचा हा पहिला ब्लाऊज आहे. परंतु 2-2 याची प्रॅक्टिस करा 2-2 सोडण्याची. हे बघा अशा प्रकारे बघा मी कशा प्रकारे सोडत आहे हे बघा. तर हे बघा अशा प्रकारे हे पॅक करायचं आणि परत ह्याच बोटाने आपल्याला अगदी 2च याच्यामध्ये सोडायचे आहे. बघा अशा प्रकारे 2. ठीक आहे. तर काही जे बीड्स आहे ते जायला थोडासा त्रास देतात. हे बघा बघा अशा प्रकारे. आणि ही जी लाईन आहे ही आपली आता कंप्लीट झालेली आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर परत 2 मी इथे घालून घेतलेत. तर आता इथे बघा 3 गेलेत. तर मी परत एक वापस घेतला आणि 2 इथे पॅक करून घेतले. बघा त्यानंतर बघा अजून इथे 2 बसतील. तर मी इथे 2 बसून घेते. हे बघा आणि मी अजून एक बसवला इथे म्हणजे. तर हे बघा आता इथे बसवत नाही, कारण इथे जर अजून बसवायला गेले ना तर ते टीप येते तिथे आणि टीपीमध्ये ते जाऊ शकतं. तर मग ते आपली जी मशीनची सुई आहे ती तुटण्याची शक्यता असते इथे. ठीक आहे. त्याच्यामुळे जास्त कडेने बीड्स लावताना थोडासा विचार करून लावायचे आहे. आणि हे बघा आता इथे परत ती छोटीशी चेन टाकून घेतली म्हणजे आपल्याला रिटर्न जायचं आहे आता इकडे परत. तर रिटर्न आता आपल्याला काय करायचं आहे इथे मोती लावायचे आहे आपल्याला. बघा आता आपले शुगर बीड्स लावून झालेत आणि आता आपल्याला मोतीची जी लाईन आहे ती घ्यायची आहे. तर ती कशा प्रकारे घ्यायची आहे ती मी तुम्हाला सांगते. तर हे बघा अगोदर आता हे बघा इथे अशा प्रकारे मी ही सुई अडकून ठेवली आणि आता हे काय करायचं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. बघा आता इकडनं रिटर्न जर जायला जमत नसेल तर काय करायचं आहे ते सांगते. हे बघा अशा प्रकारे आता हे फिरवून घ्यायचं. ठीक आहे. रिंग किंवा स्टँड काही फिरवलं तरी चालेल. रिंग फिरवा किंवा स्टँड फिरवा. तर हे बघा अशा प्रकारे. आणि आता इथून आपल्याला कसं सोपं पडेल इकडे यायला. ठीक आहे. तर आता मी मोती घेते. तर बघा अशा प्रकारे मी सुईमध्ये मोती भरून घेतले आणि हे बघा इथे आता आपल्याला 2 मोती सोडायचे आहे. ठीक आहे. हे बघा अगदी 2च सोडायचे आहे. 2पेक्षा अजिबात जास्त सोडायचं नाही, कारण आहे ना आपण जास्त सोडले ना तर फिनिशिंग जे आहे ना आपल्या ब्लाऊजला ते चांगलं येत नाही. त्याच्यामुळे 2च सोडायचे आहे. 2 एनफ आहे इथे. ठीक आहे. तर 2 पर्यंत सोडायचं आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे वर्क जे आहे हे करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता हे आपण जेव्हा मोती लावायला घेऊ ना तर तेव्हा ही जी लाईन आहे आपली शुगर बीड्सची ती थोडीशी जर वाकडी तिकडी झाली असेल तर ती हे मोती लावल्याने ती देखील आपली सरळ होते. तर हे बघा अशा प्रकारे. परत 2 सोडले मी आणि ही लाईन जी आहे आपल्याला ही अशाच प्रकारे कंटिन्यू करून घ्यायची आहे. अगदी शुगर बीट्स जे आहे अगदी त्याच्या जवळून आपल्याला अजिबात तिथे कुठेच जागा शिल्लक नको आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला अगदी जवळ हे बघा अशा प्रकारे यायला हवी. मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते. तर ह्या सुईचा ना इथे खूप छान फायदा होतो आपल्याला. बघा याच्यामध्ये एकदा आपण जेव्हा बीट्स भरून घेतले की आपण पटापटा हे वर्क करू शकतो. आणि
ही जी आपली सुई आहे ना, हिच्यात 4च हे बीट्स बसतात. त्याच्यामुळे आपल्याला याच्यात हे 4 बीट्स संपले की परत याच्यामध्ये भरून घ्यावं लागतात आणि परत वर्क करायला चालू करावं लागतं. तर याच्यामध्ये आपण बरेचसे असे हे बघा, आता याच्यामध्ये किती मी 8 भरलेले आहे आणि अजूनही आपण एखादा भरू शकतो. परंतु बघा आपल्याला 2-2 सोडायचे आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित 2-2 होऊन जातात. तर अशा प्रकारे 8 याच्यामध्ये भरलेले आहे. म्हणजे बघा एका पाठोपाठ आपण एक असे हे बीट्स जे आहे ना ते सोडू शकतो. म्हणजे आपलं वर्क जे आहे ना ते पटकन उरकून जातं, वेळ लागत नाही जास्त. तर हा एक इथे खूप छान फायदा आहे या सुईचा. ह्या सुईमध्ये तरी 8 किंवा 9च बीट्स बसतात, परंतु दुसरी जी लाकडी सुई आहे ना तिच्यामध्ये बरेच बीट्स बसतात. तर बघा इथपर्यंत कंप्लीट करून घेतलंय. आता मी हे पूर्ण कंप्लीट करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते मी. ठीक आहे. तर हे तुम्हाला कळालं असेल की ते मोती कशा प्रकारे लावायचे आहे ते. ठीक आहे. अगदी हे बघा, अगदी जवळून लावायचे आपल्याला. हे जे शुगर बीट्स आहे ना याच्या अगदी जवळून आपल्याला हे मोती जे आहे ना हे लावायचे आहे. अजिबात जागा तिथे शिल्लक ठेवायची नाही आपल्याला. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपण हे मोती लावून घेऊयात. मी सर्व मोती आता ही इथे लावून घेते. बघू शकता तुम्ही, हे बघा अशा प्रकारे किती सुंदर असे हे मोती जे आहे ते लागल्यात गेलेले आहे, बघू शकता. तर चला मग मी आता हे लावून घेते. तर हे बघा, आता ना मला बऱ्याच ताईंनी विचारलं की मध्येच जर धागा तुटला तर काय करायचं आहे. तर बघा मध्येच जर धागा तुटला तर हा जरीचा थ्रेड जो आहे ना हा तुटला तर नाही, कारण मी काय सांगितलं होतं, हा धागा तुटत नाही. ठीक आहे. तर असं सांगितलं होतं. तर मग त्यानंतर त्या ताईची कमेंट आली की कॉटनचा धागा तुटला तर काय करायचं आहे. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये त्याचं काय करायचं आहे ते पण सांगितलं होतं आणि आज मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. कारण हे बघा, जर कॉटनचा आपला धागा तुटतो, परंतु हा जरीचा धागा जो आहे ना तो आतापर्यंत कधीच माझ्याकडनं तुटलेला नाही, परंतु आज तुटलेला आहे. बघा हे बघा, इथे तुम्हाला तुटलेलं दिसत असेल आणि हे बघा इथपर्यंत वर्क करत आले मी. तर हे बघा, हे मोतीची जी लाईन आहे ना ती पूर्ण इथपर्यंत घेतली, त्यानंतर ही परत फिरवून शुगर बीट्सची अशा प्रकारे ही लाईन घेतलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे इथपर्यंत मी आले होते, तर इथे लगेच धागा तुटला. तर आता काय करायचं आहे ते तुम्हाला मी अगोदर सांगते. तर हे बघा काय करायचं, हे जे बीट्स आहे ना हे काढून घ्यायचे अगोदर. बघा हे बघा, असे 2 किती आपल्याला गाठ मारायला कितीपर्यंत कुठपर्यंत काढावे लागेल ते बघायचं आहे. आणि हे बघा मी अशा प्रकारे इथले 4 बीट्स काढलेत. ठीक आहे. आणि हे बघा 4 बीट्स काढून घेतले. आणि बघा हा पूर्ण धागा अशा प्रकारे इथून काढून घेतला मी. त्यानंतर बघा आता हा पूर्ण काढलाय मी. इथले 4 ते 5-6 बीट काढून घेतले. तुम्हाला अजूनही हे बीट्स काढायचे असेल तर काढू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि जसं की आपण गाठ ज्या प्रकारे देतो ना त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे. तर बघा मी धागा अगोदर खाली ओढून घेते. तर हे एवढ्या धाग्यामध्ये जमणार नाही, तर मी अजून 2 हे बीट्स काढून घेते. आणि हे बघा अशा प्रकारे ही आपली हे बघा आता ही चेन आहे, याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, हे बघा जसं आपण नॉर्मली गाठ देतो ना तसंच आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा मी जो धागा होता ना तो खाली काढून घेतला पूर्ण. बघा हे बघा, आता तुम्हाला मी खालच्या बाजूने पण दाखवते धागा कसा खाली काढून घेतला तो. तर हे बघा अशा प्रकारे इथे हे बघा हा जो धागा आहे ना हा अशा प्रकारे काढून घेतला आणि मी आता हा धागा ना अशा प्रकारे या बोटामध्ये पकडणार आहे आणि वरती जशा प्रकारे आपण गाठ देतो ना तशा प्रकारे मी गाठ देणार आहे. हे बघा अशा प्रकारे हा धागा आपल्याला इथे पकडायचा आहे. तर आपल्याला आपण खाली जेव्हा गाठ देतो तेव्हा आपल्याला बरंचसं पूर्ण बंडल आपल्या हातात असतं, दोऱ्याचा जो रीळ आहे तो आपल्या हातात असतो, परंतु आता इथे छोटासाच आहे तर आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे छोट्याशा दोऱ्यामध्ये, कारण मध्येच तुटलं तर आपल्याला हे करावंच लागणार आहे. ठीक आहे. आपलं जे डिझाईन आहे त्याच्या सेफ्टीसाठी. तर मी आता इथे कशा प्रकारे हे बघा आता इथे असंच ठेवणार आहे, मी असं पकडणार आहे आणि वरच्या बाजूने काय करायचं ते बघूया आपण. तर बघा
खालच्या बाजूने मी तो धागा हातामध्ये पकडला आणि हे बघा आता ही वरची बाजू. ठीक आहे. आता थोडंसं आपल्याला इथे सुई खाली घालायची आणि थोडासा धागा याच्यामध्ये अडकून इथे आपल्याला हे बघा अशा प्रकारे हा काढून इथे गाठ देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे इथे गाठ दिली. ठीक आहे. आणि हा खालचा धागा खाली ओढून घ्यायचा. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे इथे पॅक झालंय. हे बघा. तर अशा प्रकारे जर तुमच्याकडनं धागा इथे मध्येच तुटला तर तुमच्याकडनं अशा प्रकारे जर धागा मध्येच तुटला तर अशी ही पद्धत तुम्ही इथे नक्की वापरू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे गाठ देऊन घेऊ शकता. आणि आता मी इथे परत गाठ देणार आहे आणि परत इथूनच सुरुवात करणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपला तिथे गॅप पडणार नाही आणि अगदी जवळून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर कशी सुरुवात करायची आहे मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की धागा जर मध्येच तुटला तर काय करायचं आहे, ते कशा प्रकारे सुरुवात करायची आहे परत. तर हे बघा अशा प्रकारे मी इथे जाड गाठ देऊन घेतली. शिल्लक राहील धागा कट केला. आणि हे बघा अगदी जवळून इथून मी अशा प्रकारे हा जो धागा आहे ना हा वरती काढून घेतला. बघा जिथे आपण गाठ दिली ना तिथूनच मी हा धागा वरती काढलाय बघा. आणि हे बघा अशा प्रकारे बीट्स घालून आपल्याला परत कंटिन्यू करायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. हे बघा अशा प्रकारे. आता एखाद्या मण्याचा गॅप इथे राहील, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही अजून जवळून घेतलं तरीही चालेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी आता ही लाईन पूर्ण करून घेते. तर बघा इथे अशा प्रकारे मी हे पूर्ण ही जी लाईन आहे ना पूर्ण करून घेतलेली आहे. बघा इथपर्यंत मी पूर्ण करत करत आलेली आहे. तर आता आपल्या इकडे काय डिझाईन करायचं आहे ते आपण आता बघूयात. तर इकडे आपल्याला कुठलं डिझाईन करायचं आहे ते आपण अगोदर बघूयात. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे स्केल घेतलेली आहे आणि बघा आता स्केलने ही सुई मी अशीच या धाग्यामध्ये अडकून ठेवलेली आहे, ती काढलेली नाही. तुम्ही टेप घ्या किंवा अशा प्रकारे स्केल घेतली तरीही चालेल, परंतु इथे गोल आकार आहे ना, इथे अशा प्रकारे स्केल अशा प्रकारे एकदम जवळून असं केलं तरी चालेल किंवा टेपच घ्या, कारण टेप आपल्याला इथे गोल भागामध्ये हे करता येईल. ठीक आहे. तर हे बघा आता काय करायचं आहे, इथे सुरुवातीला एक मार्किंग केलं मी. ठीक आहे. आणि हे बघा अशा प्रकारे साधारणतः 1-1 इंचावरती मी हे मार्किंग करून घेत आहे. तर आपला टेलरिंगचा टेप घ्या आणि अशा प्रकारे 1-1 इंचावरती हे मार्क करून घ्या. ठीक आहे. तर मी आता आहे ना हे फिरवून घेते, म्हणजे व्यवस्थित आपल्याला वर्क करता येईल. तर हे बघा अशा प्रकारे मी हे फिरवून घेतलं आणि हे बघा आता इथे आपल्याला मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते. तर हे बघा अशा प्रकारे इथे हे बघा अगदी हा जो शुगर बीट्स आहे याला अगदी टेकून खाली मी इथे सुई घातली. बघा हे बघा अगदी जवळून इथे खाली सुई गेलेली आहे आणि हे बघा इथे अगदी जवळून गेली आणि हे बघा अशा प्रकारे हा जो मोती आहे हा इथे टाकला. ठीक आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि आता हा जो आहे ना हा आपल्याला इथे पॅक करून घ्यायचा आहे. तर हे बघा पॅक करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, हे बघा हे बघा अशा प्रकारे पॅक केलं. आणि हा जो धागा आहे ना इथे अजून एक चेन घ्यायची आहे खाली. बघा अजून एक चेन घ्यायची. ठीक आहे. अशा प्रकारे चेन घेतली की हा जो धागा आहे हा याच्यामध्ये अडकून द्यायचा आहे. बघा अशा प्रकारे याच्यामध्ये अडकून दिला की परत इकडनं बघा इथे आपण मार्किंग केलेलं आहे, अगदी या शुगर बीट्सला अगदी टच करून खाली जायचं आहे सुई घेऊन. बघा अगदी टच करून खाली घेऊन गेलेली आहे सुई. आणि हे बघा अशा प्रकारे, म्हणजे अशा प्रकारे जर केलं ना तर काय होतं, इथे असा थोडासा, आता इथे बघा जाणवत नाही पण थोडासा इथे जर एकदम बारीक बघितला तर थोडासा गॅप जाणवतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे अगदी जवळून आपल्याला न्यायचं आहे सुई. आणि हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला हा मोती पण त्याच पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हे बघा तर अगदी सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही इथे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही मोत्यामध्ये ही घालून घ्यायची आहे. हे बघा
अशा प्रकारे इथे पॅक करून घेतलं आणि अजून एक आपल्याला इथे चेन द्यायची आहे, अगदी छोटी द्यायची आहे, ती दिसणारही नाही नजरेला अशा प्रकारे. आणि हे बघा ती चेन देऊन झाल्यानंतर हे बघा हा जो आपला गोल राऊंड आहे हा याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे गुंतवून घ्यायचा आहे. ठीक आहे, हे बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे गुंतवून घेतलं मी याच्यामध्ये. ठीक आहे, तर हीच प्रोसेस कंटिन्यू करायची आहे, हीच पद्धत आपल्याला इथे आता वापरायची आहे पूर्ण वर्क करण्यासाठी. तर हे बघा परत मी इथे धागा काढून घेतला आणि हा जो मोती अशा प्रकारे घालून घेतला आणि थोडंसं मोती जो आहे ना त्याला थोडंसं मागे पण लोटून घ्यायचं आणि आपला जो बोटाचा प्रेशर आहे ना ते पण थोडंसं द्यायचं. आणि हे बघा अशा प्रकारे आपला इथे जसं आपण पहिले 2 लावले ना त्याच पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचे आहे. ठीक आहे, आणि परत एक छोटीशी चेन द्यायची आहे आणि हे बघा अशा प्रकारे छोटीशी चेन इथे आपल्याला घ्यायची आहे, अगदी छोटी घ्यायची आहे चेन. आणि त्यानंतर हा उरलेला जो धागा आहे हा अशा प्रकारे याच्यामध्ये अडकून घ्यायचा आहे. ठीक आहे बघा, तर इथे आपल्याला काय होतं, गाठ द्यायची गरज पडत नाही आणि आपण इकडे पुढे कंटिन्यू करू शकतो. तर असेच मी हे मोती जे आहे हे लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा इथे ही जी लाईन आहे मी अशा प्रकारे ही पूर्ण करून घेतलेली आहे बघा. तर ही पूर्ण अशी इथपर्यंत मी पूर्ण करून घेतली आणि बघा धागा कट केलेला नाही मी, ही पूर्ण केली इथपर्यंत. हे जे मोती आहे हे स्टिच करून घेतले मी, इथे तुम्हाला दाखवले 2-3 करून कशा प्रकारे करायचं आहे ते. तर अशाच प्रकारे मी हे संपूर्ण मोती लावून घेतलेले आहेत. आणि बघा इथे पण आपण कुठेच गाठ दिलेली नाही, आपण फक्त काय केलेलं आहे एक चेन घालून हा जो उरलेला धागा आहे तो त्या मोत्यामध्येच घालून दिलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी ही पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर काय ही पूर्ण झालं, इथे हे मोती पूर्ण लावून झाला. त्यानंतर इथे बघा अशा प्रकारे आता इथे कसं मी मार्किंग केलंय बघा. तर साधारणतः बघा इथे अशा प्रकारे ही स्केल जी आहे ना अशा प्रकारे सरळ ठेवायची आणि आपल्याला बघायचं आहे किती अंतर ठेवायचं आहे या मोत्यामध्ये. तर अशा प्रकारे मी स्केल ठेवून इथे सरळ हे बघा इकडनं एक आणि त्यानंतर बघा खालच्या बाजूने पण इकडनं एक अशा प्रकारे हे मोती लावून घेतले. आणि बघा इथे सिंगल मोती लावलेले आहे त्याच्यामुळे इथे पण मी सिंगलच मोती लावून घेतले. ठीक आहे, तर ही इथे जशा प्रकारे लावलेली आहे तीच पद्धत इथे वापरलेली आहे अशा प्रकारे. म्हणजे याचं जे हे लुक आहे ना हे अजून सुंदर दिसतं अशा प्रकारे. जर आपण इकडे थोडंसं काही केलं तर असं एवढाच जर गळा ठेवला असता तर तरीही छान दिसलं असतं, परंतु याने अजून उठून दिसतो. ठीक आहे, त्यानंतर काय केलं आहे मी हा समोरचा गळा बघा इकडे मार्किंग कसं करायचं आहे मी तुम्हाला मार्किंगच्या व्हिडिओमध्ये हा समोरचा गळा आहे, समोरचा पार्ट आहे हा. तर कशा प्रकारे मार्किंग करायचं आहे ते दाखवलं होतं. त्याच्यानंतर बघा वरती अर्धा इंच सोडून दिलं आणि खाली मी इथे चेन टाकून घेतल्या. त्यानंतर शुगर बीड्स मोती, परत शुगर बीड्स आणि मोतीची ही जी अशा बुट्टी बनवलेली आहे याला बुट्टी म्हणता, सिंगल मोत्याची बुट्टी. अशा प्रकारे हे टाकून घेतलं आणि त्यानंतर इथे फक्त हे 2 मोती जे आहे ते लावून घेतले अशा प्रकारे, कारण हे पूर्ण इकडनं झाकून जाईल त्यामुळे मी हे ते 2च टाकलेले आहे. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे सुंदर असं आपलं हे बॅकनेक डिझाईन झालेलं आहे. आणि मी तुम्हाला इथे बघा अगदी सविस्तर इथे चेन कशी टाकायची, कसं एक चेनची एक लाईन झाल्यानंतर काय करायचं आहे ते सांगितलेलं आहे. त्यानंतर बीड्स कसे लावायचे, मोती कसे लावायचे, त्यानंतर ही बुट्टी कशी बनवायची, अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि तुम्हाला नक्की हे डिझाईन आहे ही बनवता येईल. अशाच प्रकारे अगोदर सिंपल डिझाईन बनवून बघा आणि त्यानंतर थोडीशी वेगळी बनवूया. ठीक आहे, अजूनही तुम्हाला जर इथे काही चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, आता मी इथे बघा सिंगल बुट्टी केलेली आहे. तर मी तुम्हाला आता हे आपलं ब्लाऊज झालं की मी तुम्हाला बुट्टीचे प्रकार दाखवते आणि मग त्यानंतर तुम्ही बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्ट्याही टाकू शकता. 3 मोत्याची किंवा शुगर बीड्स मोती असे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. हे ब्लाऊजचं आता फक्त बाहीचं डिझाईन राहिलेलं आहे. बाहीचं डिझाईन झालं की मी तुम्हाला बुट्ट्यांचे प्रकार दाखवणार आहे. तर तो व्हिडिओ बघितला की तुम्हाला कशा प्रकारे बुट्टी टाकायची आहे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर बघा इथे मी तुम्हाला हे बॅकनेक डिझाईन हे आपलं अरीवर्कचं हे डिझाईन अगदी समजावून सांगितलेलं आहे, तुम्हाला नक्की समजलं असेल. तर अशा प्रकारे सुंदर असं सिंपल साधं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बघा आपलं जे 20% अरीवर्क झालेलं आहे त्यामध्ये आपण अगदी सुंदर असं डिझाईन बनवू शकतो. तर बघा 20% म्हणजे काय, मी तुम्हाला फक्त सांगितलं होतं की चेन स्टिच, मोती,
आणि शुगर बीट्स एवढं वापरूनच आपण सुंदर असं डिझाईन बनवू शकतो। तर बघा अशाच प्रकारे मी तुम्हाला सुंदर असं डिझाईन बनवून दाखवलेलं आहे। आता बाहीची जी डिझाईन आहे तिथे खालच्या बाजूने अशीच डिझाईन असणार आहे, परंतु उभ्या लाईन वेगळी डिझाईन असणार आहे। तर तोही व्हिडिओ नक्की बघा। तिथे बघा बाहीला मी वेगळी डिझाईन बनवणार आहे। खालच्या बाजूने जी खालची बॉर्डर असते दंडघेराची तिथे हीच राहणार आहे, परंतु वरती ज्या लाईन आहे ती वेगळी असणार आहे। त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा। आणि चला मग, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कुणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।